नमस्कार मंडळी, तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत की वल्लरी ही आजीला ऐश्वरीच्या विरोधात भडकवण्याचा प्रयत्न करत असते आणि ती आजीला बोलते की तुम्ही फक्त शांत राहा आणि तुमच्या मतावर ठाम राहा. आणि त्याच वेळेस आजी बोलते की मी नेमकं काय करायला हवे. त्याच वेळेस वल्लरी तिला सल्ला देते की तुम्ही फक्त तुमच्या काळजावर दगड ठेवून एक कठोर निर्णय तुम्हाला घ्यायचा आहे. आणि त्यानंतर आपण पाहतो सर्वजण एकत्र असताना तेव्हा आकाश हा एक मोबाईलमध्ये व्हिडिओ क्लिप घेऊन आलेला असतो आणि तो अर्णवला बोलतो की दादा, आपल्या मालाने भरलेला ट्रक हा दरीमध्ये कोसळलेला आहे आणि हे आपल्या कंपनीसाठी खूपच मोठे नुकसान आहे. आणि त्याच वेळेस वल्लरी बोलते की पाहिलंच का सर्वांनी, अपशकुनी व्यक्तीची चुकीच्या व्यक्तीबरोबर लग्न केल्यामुळे आपल्या घरामध्ये आल्यानंतर काय होत आहे तर, आणि त्याची फळे आता आपल्याला भोगावी लागत आहेत. तर गुरुजींनी भविष्यवाणी सांगितल्याप्रमाणे ती खरी देखील ठरत आहे. आणि त्याच वेळेस लावण्या व वल्लरी सर्वजण हे संशयित नजरेने ईश्वरीकडे पाहू लागतात. तेव्हा ईश्वरीला मात्र अतिशय दुःख होते. त्यानंतर आपण पाहतो की ईश्वरी ही अर्णवला बोलते की तुमच्यामुळे आजीच्या मनामध्ये मीच या सर्वांसाठी दोषी आहे असे ती सर्वांच्या समोर दोषी ठरत आहे. आणि घरामध्ये राहणे हे खूपच वाईट फिलिंग आहे. आता पुढे येणाऱ्या भागामध्ये ईश्वरी ही अर्णव व त्याचे घर सोडून जाणार का हे पाहणे अतिशय रंजक ठरणार आहे. तू ही रे माझा मितवा या मालिकेचे सर्व अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.